Good morning, sir, madam, and my dear friends. Today, I welcome all of you in this online live lecture of English subject for the ninth standard. First, I would like to introduce myself. I am Priyanka Shivajirao Behire. I am working in the Ramakrishna Paramhans Marga Municipal Secondary Marathi School in Bandra East as assistant teacher under Brihan Mumbai Municipal Corporation in the Secondary Education Department. Students, school closed, but education is going on forever. विद्यार्थी मित्रांनो, शाळा जरी बंद असल्या तरी आपण सर्वजण जून 2020 पासून ऑनलाईन तासांद्वारे अध्ययन आणि अध्यापन करत आहोत. सर्व विषयांचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला आहे. त्यामुळे अभ्यासक्रम संपल्यानंतर तुम्हाला पेपर कसा लिहावा, त्यात उत्तम गुण कसे मिळवावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही ऑनलाईन तासिकांद्वारे अभ्यास करतच आहात, परंतु वर्षाच्या शेवटी तुम्ही जी प्रश्नपत्रिका किंवा पेपर सोडवता त्यासाठी तुम्ही वेळेचे उत्तम नियोजन करणं म्हणजेच टाईम मॅनेजमेंट करणं ही खूप आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही काम करण्यापूर्वी आपला स्वतःवर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कोणतेही काम करताना आपल्याला जर कॉन्फिडन्स असेल तर आपल्याला यश मिळवताना येणाऱ्या अडचणींवर सहज मात करता येते. इट मीन्स बिलिव्हिंग इन युअर सेल्फ इज द फर्स्ट सिक्रेट टू सक्सेस. यश मिळवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे किंवा आत्मविश्वास बाळगणे होय. So, students, let's know today's topic, that is format of the question paper or activity sheet. आजच्या तासाला आपण इंग्रजी विषयाचा पेपरचा फॉर्मॅट किंवा नमुना कसा असतो किंवा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटी कोणत्या असतात हे अभ्यासणार आहोत. So, students, let's think and learn the format of the question paper. Students, you have to solve written test for 18 marks into 3 hours conducted by the SSC board, and the oral test is asked for 20 marks. Oral test will conduct in the school. These 20 marks are internal marks. In this way, you Somewhat. have to solve this paper for 100 marks. विद्यार्थी मित्रांनो, एस एस सी बोर्ड मार्फत तुम्हाला 80 मार्काचा लेखी पेपर सोडवायचा असतो आणि 20 मार्काची मौखिक किंवा तोंडी परीक्षा शालेय स्तरावर सोडवायची असते. असा एकूण इंग्रजी विषयाचा 100 गुणांचा पेपर असतो. इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही इयत्तेच्या इंग्लिश सब्जेक्टसाठी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा सेमच असतो. आज आपण केवळ लेखी परीक्षेतील सुरुवातीच्या काही सोप्या ॲक्टिव्हिटींबद्दल शिकणार आहोत. सो स्टुडंट्स, फॉर द बेस्ट परफॉर्मन्स इन द एक्झामिनेशन यू हॅव टू फोकस. फोकस मीन्स लक्ष केंद्रित करणे. परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीवर फोकस करणे अत्यंत आवश्यक असतं. व्हॉट इज फोकस? फोकस मीन्स फॉलो वन्स कोर्स अंटिल सक्सेस. याचा अर्थ असा आहे की यश मिळेपर्यंत एखाद्या कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे होय. स्टुडंट्स, लेट्स रीड दिस इम्पॉर्टंट कोट्स. एव्हरी डे डू समथिंग दॅट विल एंज यू क्लोजर टू द बेटर टुमारो. उद्याचे भविष्य चांगले हवे असेल तर रोज काहीतरी थोडं थोडं अभ्यास, थोडं थोडं काम केलंच पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून या वाक्याचा अर्थ लावायचा असेल तर आपल्याला असे कळते की परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी रोज अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही रोज जर विविध प्रश्नांचा सराव केला तर परीक्षेच्या वेळी एकदम अभ्यासाचा ताण येणार नाही. Students, let's know about the format of the paper or activity sheet and its time management. विद्यार्थी मित्रांनो,
इंग्लिशच्या पेपरमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्या सोडवताना वेळेचं नियोजन कसे करावे हे समजून घेऊया. या चार्टमध्ये आपल्याला 4 कॉलम दिसत आहेत. सेक्शन दिसत आहेत. सेक्शन फर्स्ट म्हणजे विभाग, स्किल अँड आयटम म्हणजे कौशल्य, आणि दुसरं आहे मार्क्स गुन्स, आणि पुढचा आहे वेळ. म्हणजे या चार्टमध्ये तक्त्यामध्ये आपल्याला फॉर्मॅट क्वेश्चन पेपरचा दिसतो आहे, ॲक्टिव्हिटी शीट दिसत आहेत, त्यामध्ये कोणकोणते सेक्शन आहेत, कोणकोणते स्किल्स आहेत, किती गुणांसाठी आहेत आणि वेळेचं नियोजन कसं करावं हे सुद्धा दिलेलं आहे. सेक्शन 1 मध्ये आपल्याला लँग्वेज स्टडी दिसत आहे. क्वेश्चन 1 ए लँग्वेज स्टडी अँड बी ऑल्सो लँग्वेज स्टडी. The first A is asked for 8 marks and we have to solve this activity within 12 minutes. Second, language study. This question is asked for 2 marks and we have to solve this activity within 3 minutes. कारण हा प्रश्न खूप सोपा आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला खूप कमी वेळात सोडवणं गरजेचं आहे. In the section 2, textual passage. Textual passage for 10 marks, we have to solve this activity in 15 minutes. And another textual message B, that is for 10 marks and it is solved, we have to solve this within a 15 minutes. अशा प्रकारे 15-15 मिनिटात आपल्याला हे टेक्स्च्युअल मॅसेज म्हणजे पाठ्यपुस्तकात विचारले जाणारे पॅसेज सोडवायचे आहेत. Section 3, 3, that is poetry. Question 3A, poem for comprehension and B, poem for appreciation. पोएमवर आधारित असे प्रश्न आपल्याला 5-5 गुणांसाठी विचारले जातात. ते सुद्धा आपल्याला 10 मिनिटात पहिला प्रश्न आणि दुसरा 8 मिनिटात असं साधारणतः आपण 3 तासांचं नियोजन केलेलं आहे. सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय? जे आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे विचारले जातात. इन्फॉर्मेटिव्ह असा एखादा पॅसेज विचारला जातो. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज ऑर कॉम्प्रिहेन्शन, or B, summary of non-textual passage given in the question number 4. असे हे प्रश्न विचारले जातात 10 गुणांसाठी आणि 5 गुणांसाठी. तो आपल्याला 10 गुणाचा प्रश्न 20 मिनिटात सोडवायचा असतो आणि 5 गुणांचा प्रश्न 15 मिनिटात सोडवायचा असतो. Section 5, writing skill. Question 5A, letter writing. You have 2 options here, the formal letter and informal letter. This letter is asked for 5 marks and you have to solve this, you have to write this letter within 15 minutes. The second question is B, dialogue writing. त्यालाच और आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. हे आपण यापूर्वीच्या लेसनमध्ये पाहिलेले आहे. यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण रायटिंग स्किलचा भाग पाहिलेला आहे. डायलॉग रायटिंग घ्या किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच घ्या, दोघांपैकी एक तुम्हाला जो सोपा वाटेल तुम्ही तो सोडवायचा आहे. हा प्रश्न 5 मार्कासाठी विचारला जातो. We have to solve this question within 15 minutes. रायटिंग स्किलचा स्कोर सर्वात जास्त असल्यामुळे आपल्याला ह्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, नॉन व्हर्बल टू व्हर्बल और व्हर्बल टू नॉन व्हर्बल. दोघांपैकी कुठली एक कृती करायची आहे जी 5 गुणांसाठी विचारली जाते आणि साधारणतः 15 मिनिटात ती आपल्याला पूर्ण करायची असते. B, expand the theme, news report based on the given headline or developing a story with a given beginning or an end. अशा प्रकारे एकतर न्यूज रिपोर्ट पूर्ण करा किंवा मग डेव्हलपिंग अ स्टोरी रायटिंग कंप्लीट करा. दोघांपैकी एक प्रश्न इथे सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. म्हणजे आपल्याला और प्रश्न बरेच आहेत, त्यामुळे आपण जे प्रश्न सोपे वाटतात त्याची उत्तमरित्या आतापासून तयारी करून ठेवायची आहे. तर हा प्रश्न सुद्धा आपल्याला 5 गुणांसाठी विचारला जातो, जो 15 मिनिटात आपल्याला सोडवायचा असतो. अँड द लास्ट सेक्शन 6, दॅट इज स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेशन. दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 5 मार्क्स. वी हॅव टू कम्प्लीट इट विदिन 7 मिनिट्स. 7वा प्रश्न, ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. या ठिकाणी काही शब्द असतात, काही वाक्य असतात जे आपल्याला आपल्या मदर टंगमधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून मदर टंगमध्ये, मराठी, हिंदी, तुमची जी काही लँग्वेज असते त्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. अशा प्रकारे 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. अशा प्रकारे 80 मार्काचं विभाजन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला 180 मिनिट्स म्हणजे 3 तासामध्ये हा प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका पूर्ण करायची असते. विद्यार्थी मित्रांनो, या ॲक्टिव्हिटी शीटमधील सर्व
टेक्स्च्युअल नॉन टेक्स्च्युअल पॅसेज पोएट्री रायटिंग स्किल डेव्हलपमेंट हे सर्व घटक तुम्ही अगोदर अभ्यासलेले आहेत. आज आपण केवळ सेक्शन 1 लँग्वेज स्टडीजचा अभ्यास करणार आहोत. So let's learn about language study section. It is very easy and schooling. विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेज स्टडी हा विभाग Hello. divided into two parts. Question 1A is asked for 8 marks. In this question, do any 4 activities out of 6 activity. म्हणजेच या प्रश्नात तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या असतात. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 गुण याप्रमाणे 8 गुणांसाठी हा प्रश्न पहिला ए विचारला जातो. इट हॅज सिम्पल अँड मीडियम लेवल ॲक्टिव्हिटीज. या प्रश्नात सोप्या आणि मध्यम स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज किंवा प्रश्न विचारले जातात. In the question 1B is the set of challenging activities. This question is asked for 2 marks. Do any one activity out of the 2 activities. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 मधील बी या प्रश्नात चॅलेंजिंग म्हणजेच विचार करायला प्रेरित करणारे असे प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी विचारले जातात आणि या 2 प्रश्नांपैकी कुठलाही एक प्रश्न जो तुम्हाला सोपा वाटेल तो सोडवायचा असतो. Students, we have seen the time management of the activity sheet before. According to that, you have to try to finish question number 1A section within 12 minutes. It means you have to write or solve 4 activities out of 6 activities, and about B section you have to solve 1 activity out of 2 activities within 3 to 4 minutes. म्हणजेच आपण सुरुवातीला पाहिलेल्या वेळेच्या नियोजनानुसार तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मधील ए सेक्शन हा 12 मिनिटात बी हा 4 मिनिटात सोडवायचा असतो. कारण पेपरमधील इतर प्रश्नांच्या तुलनेत हा प्रश्न खूप सोपा आहे, त्यामुळे आपण या प्रश्नाला कमी वेळ दिलेला आहे. So students, let's start to know about first question. Let's read the instruction. The do as directed. Any 4 activities out of 6. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग प्रश्न पहिल्याचं स्वरूप कसं असतं ते पाहूया. Complete the following words by using correct letters. It is for 2 marks. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्द दिले जातात, वर्ड्स दिले जातात आणि त्यातील एखादं लेटर हे गाळलेलं असतं, एखादं अक्षर हे गाळलेलं असतं. तर आपल्याला ते अक्षर भरून काय करायचं असतं, पुन्हा नवीन ते वर्ड्स लिहायचा असतो. एका वर्डला अर्धा मार्क याप्रमाणे 4 वर्ड्स परीक्षेत दिले जातात. जसं फर्स्ट GRA मिस केलं या ठिकाणी किंवा फिलिंग द ब्लँक्स आहे आणि ई कंसात मी उत्तर लिहून दिलेलं आहे की GRATE. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर परीक्षेत लिहायचं असतं. सेकंड वर्ड DR-AM. उत्तर या ठिकाणी चुकून झालेलं आहे, तो उत्तर या ठिकाणी असं पाहिजे होतं DREAM. ओके. थर्ड PLA-E म्हणजे याचं या ठिकाणी उत्तर येणार PLACE. मिसिंग वर्ड आहे सी, त्या ठिकाणी मिसिंग वर्ड कंप्लीट करायचा आणि ते वर्ड पुन्हा लिहायचा. फोर्थ M-NTH. आता या ठिकाणी मिसिंग वर्ड आहे ओ, तर मंथ असं ह्या ठिकाणी आपल्याला हे स्पेल दिसतं. अशा प्रकारे आपल्याला 4 वर्ड्स कंप्लीट करायचे या ॲक्टिव्हिटीत. प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क याप्रमाणे 2 गुण आपल्याला या ठिकाणी मिळायलाच पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक प्रॅक्टिस म्हणून पुन्हा वर्ड्स दिलेले आहेत. SUCC-SS सक्सेस. आता या ठिकाणी ई हा लेटर मिस होता, तो आपण तिकडे कंप्लीट केलेला आहे. कंप्लीट केल्यानंतर शब्दाच्या खाली त्या लेटरला अंडरलाईन करायला विसरू नका. या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे, म्हणजे आपण ते या ठिकाणी दाखवतो की हा मिस केलेला शब्द मी कंप्लीट केलेला आहे. सेकंड आयडिया I-EA डी या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. थर्ड HO डॅश. सांगा उत्तर काय आहे तिकडे.
दिलेलं आहे उत्तर आपण क्लू. टू गेट. टू क्लू सॉरी थॉट THOUGHT थॉट म्हणजे आपण या ठिकाणी यू काय केलेला आहे भरलेला आहे. फोर्थ LUKY कोणतं लेटर आलं या ठिकाणी लकी. लकी सी लेटर आपण भरलेला आहे. राईट व्हेरी गुड. 5 WEER काय वॉटर. ए. ए भरलेला आहे. अगदी बरोबर व्हेरी गुड. So then now we have complete the first activity. Listen carefully. तुमचं स्पीकर बंद करा. काळजीपूर्वक ऐकायचंय. सेकंड ऍक्टिव्हिटी पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. आता अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे काय हे तुम्हाला लहानपणापासून माहितीच आहे. A to Z वर्णानुक्रमे हे जे सगळे लेटर्स आहेत त्या ऑर्डरने आपल्याला खालील शब्द क्रमाने लावायचे आहेत. दिस ऍक्टिव्हिटी इज आस्क्ड फॉर 2 marks. For example, there is a question speed, across, bundle, suits. There are 4 words and we have to arrange them by the alphabetical order. त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरने दिलेले आहेत. कुणीतरी मला वाचून दाखवा कसं दिलेलं आहे ते आन्सर मध्ये. फर्स्ट क्वेश्चन स्पीड. the word across, अक्रॉस. then second बंडल. bundle, right, बंडल. and स्पीड. right स्पीड. सूट. suit. Very good. सूट. And second डेली. सिटी. सिटी. मून. very good. Diary, daily, city, moon. Now we have to arrange them in alphabetical order. सिटी. डेली. डायरी. मून. व्हेरी गुड. खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे. फक्त आपल्याला A to Z या क्रमाने शब्द पाहायचे आहेत, वर्ड्स पाहायचे आहेत आणि त्या क्रमाने ते लावायचे आहेत. Now there are some examples for you. Read these examples. The first, बनाना. बॉय. स्ट्रेक. स्नॉप. very good. Clock. Answer बनाना. बॉय. Shock string. very good. Very good. Second, एनिमल. ब्रेड. एक्टिविटी. Activity guide. 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 गाइड. Right. Answer is एक्टिविटी. एनिमल. ब्रेड. गाइड. very good. Very good. It means you have understand this activity very well. खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे याचे मार्क्स मिस करायचे नाहीये. Now we have to see the third activity, that is punctuate the following sentences. This activity also asks for 2 marks. Punctuate means what? आपल्याला काय करायचे आहेत? विरामचिन्हे द्यायचे आहेत. तुम्ही विरामचिन्हे शिकलेला आहात की नाही? त्या ठिकाणी हे विरामचिन्ह आपल्याला काय करायचे? वेट विरामचिन्ह काय करायचं आपल्याला या ठिकाणी वाक्यांना द्यायचे आहेत. नाउ रीड द फर्स्ट सेंटेन्स. कमला. किशोर. Kamal Kishore. What's that? Said Kamal Kishore. Here is a sentence and you have to punctuate the sentence. The answer is आन्सर. व्हॉट इज सेड कमल किशोर. okay. आता आपण या वाक्यात काय बदल केलेला आहे? आपण काय बदल केलाय? बरं आपण या ठिकाणी काय केलंय? डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरलेला आहे बिकॉज व्हॉट्स दॅट इट इज अ क्वेश्चन. याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि हे कुणीतरी उद्गारलेलं वाक्य आहे त्यामुळे या ठिकाणी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. ठीक आहे. व्हॉट्स मध्ये आपण एस हा ऍपस्ट्रॉफी दिलेला आहे आणि शेवटी किशोर नंतर आपण फुल स्टॉप दिलेला आहे. अशा प्रकारे आपण 3 ते 4 पंक्च्युएट मार्क्स वापरलेले आहेत. तर सेकंड सेंटेन्स यू आर राइट मटर. रमल. Ramlal. Maybe you are right, muttered Ramlal. Now you have to punctuate this sentence. Read answer. Maybe you are right मटर. रमला. Very good. आता आपण या ठिकाणी कोणकोणती विरामचिन्ह वापरली आहेत? कोण सांगतं? डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी डबल अंश नंतर कॉमा वापरलेला आहे आणि शेवटी फुल स्टॉप वापरलेला आहे. आणि रामलाल
हे व्यक्तीचं नाव असल्यामुळे आर हा कॅपिटल केलेला आहे, बरोबर. आणि मे मे वाक्याची सुरुवात ही कॅपिटल अक्षराने व्हावी म्हणून आपण एन सुद्धा कॅपिटल केलेला आहे. हे चेंजेस आपण केलेले आहेत. अशा प्रकारे चेंजेस आपल्याला करायचे. परीक्षेत 2 प्रश्न विचारतात, 2 वाक्य विचारतात, दोघांना 1-1 मार्क आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे विरामचिन्ह दिली 2 पैकी 2 मार्क आपल्याला सहज मिळतात. Now, here are some examples for the punctuation of the sentences. Let's speak together. हे वाक्य आहे. याचं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी? Speak together. Right. आपण चेंज काय Let's केलं speak इकडे? together. आपण चेंज काय केला? विरामचिन्ह कुठला वापरलंय? ऍपेस्ट्रॉफी एस वापरलेला आहे, राईट. पण छोटासा ठिकाण आपण बारीक अशी ती रेष देतो वरती, ऍपेस्ट्रॉफी त्याला म्हणतात. तो ऍपेस्ट्रॉफी एस आपण वापरलेला आहे. सेकंड क्वेश्चन, हाऊ इज दॅट सेड महेश. काय चेंज केलं आपण सेकंड आन्सर मध्ये? Side Mahesh. Question mark. राईट. हाऊ इज दॅट, इट्स अ सेंटेन्स. कोणीतरी उद्गार वापरलेला आहे हे, त्याच्यामुळे आपण हाऊ इज दॅट केलंय आणि त्याला प्रश्नचिन्ह दिलंय कारण हा प्रश्न आहे. अँड ऍपेस्ट्रॉफी एस सुद्धा. येस येस, याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यायला पाहिजे होतं, ते राहिले तिकडे. येस, वी हॅव टू यूज हिअर सेकंड डबल इन्व्हर्टेड कॉमा हिअर. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे वापरायला पाहिजे होतं. चला आपण पुढच्या ऍक्टिव्हिटी बघूया. हिअर इज अ फोर्थ ऍक्टिव्हिटी, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप सोपी आहे. युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स रिप्रेझेंटेटिव्ह. परीक्षेत आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये एक शब्द दिला जातो आणि या शब्दाचा वापर करून, या शब्दातल्या लेटर्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं असतं? दुसरे वर्ड बनवायचे असतात. कमीत कमी 3 अक्षर त्या वर्ड मध्ये असले पाहिजे. मिनिंगफुल वर्ड बनवायचे असतात. असं आपण इकडे रिप्रेझेंटेटिव्ह पासून वर्ड बनवलेले आहेत. वाचा कोणीतरी सर. Present is present. Rest negative. नेटिव्ह. व्हेरी गुड. देर आर 4 वर्ड. ओके, रिप्रेझेंटेटिव्ह या वर्ड पासून 4 वर्ड नवीन तयार झालेले आहेत. अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप सोपी आहे. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा 2 मार्कासाठी विचारली जाते. प्रत्येकाला अर्धा मार्क्स आहे. तुम्ही 4 वर्ड लिहायचे. तुम्हाला आणखी आले तर आणखी लिहिले तरी चालतील. ओके, देर आर सम एक्झाम्पल्स हिअर. द फर्स्ट इज ग्रँड डॉटर. आता ग्रँड डॉटर पासून अनेक शब्द बनलेत. कोणकोणते आहेत ते कोणीतरी वाचा बरं. Great. ग्रँड डॉटर, ग्रेट. Great. Yes, yes, very good. Okay, good. Second word, banking. Banking. One. Bank. Right, very good. Third, international. International. ओके, 4 इन दिस वे. ठीक आहे, याप्रमाणे आपण अनेक शब्द बनवलेले आहेत. खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे. अशा प्रकारे तुम्ही घरी सुद्धा सराव करू शकता. Now we are going to the another activity, that is write the related words as shown in the examples. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? इथे आपल्याला एक फिगर किंवा एक वेब दिली जाते आणि वेबच्या मधोमध एक शब्द असतो. त्या शब्दाशी रिलेटेड आपल्याला काय करायचे असतात? बाजूला शब्द किंवा त्याचेवाले रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. दिस ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो आस्क फॉर 2 मार्क्स. आता आपण ऍक्टिव्हिटी पाहूया. देर इज अ फर्स्ट एक्झाम्पल. द वर्ड इज एरोप्लेन. या ठिकाणी आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, एरोप्लेन शब्द दिलेला आहे आणि आपल्याला असं आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, एक उत्तर दिलेलं आहे. तसे आपल्याला 3 बाकीचे कम्प्लीट करायचे की एरोप्लेन या शब्दाशी रिलेटेड किंवा त्याच्याशी जोडले जाणारे असे शब्द कोणते. असं एक्झाम्पल इकडे दिले. ओके, तर एरोप्लेन कसं आहे? अतिशय फास्ट असं वाहन आहे. फास्टेस्ट. बिग. आणखी काय सांगता येईल? एक्सपेन्सिव्ह असतं का? ते असतं. खूप खर्चिक असतं, बरोबर. आणखी दिले आहेत बघा, आन्सर दिलेले आहेत. रीड द आन्सर. Fasted, impressed, fastest एक्सपेन्सिव्ह, service time good service, save time,
Comfortable. ओके, लिसन केअरफुली. नाऊ आय रीड. फास्टेस्ट आहे एरोप्लेन. देन एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक आहे. लक्झुरियस आहे, आरामदायी म्हणतो आपण त्याला. देन गुड सर्व्हिस, खूप छान सर्व्हिस असते आतमध्ये. सेव्ह टाइम, वेळ वाचतो आपला आपण जर एरोप्लेनने ट्रॅव्हलिंग केलं तर. देन इट इज कम्फर्टेबल, खूप आरामदायी आहे, खूप चांगला प्रवास होतो. ओके, दीज वर्ड्स आर व्हेरी व्हेरी क्लोज टू द एरोप्लेन. एरोप्लेन शब्दाशी रिलेटेड वर्ड कोणकोणते आहेत ते मी बरेच सांगितले आहेत. त्यातले कोणतेही 4 तुम्हाला परीक्षेत याप्रमाणे लिहायचे असतात. लेट्स सी द अनदर एक्झाम्पल. द मेन वर्ड इज स्काय and we have to write down here some related words to the sky. स्काय या शब्दाला जोडलेले अनेक शब्द इथे लिहायचे आपल्याला. एक लिहून दिलेले आहे, दॅट इज ब्ल्यू. आणखी तुम्हाला सुचवायचे आहे, Big. ते सांगता येईल. Big. आन्सर इज Star. एक करा. rainbow, the sun, the moon, state. सॅटेलाइट्स. व्हेरी गुड. आपल्याला आकाशामध्ये या सगळ्या गोष्टी दिसून येतात. यापैकी कोणतेही 4 तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. स्टार्स, क्लाउड्स, रेनबो, सन, द मून अँड सॅटेलाइट्स. ठीक आहे, सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह. There is some example for you. There is a word school and you have to write the related words of the school. School related word आपल्याला लिहायचे आहेत. The first word is books. आणखी तुम्ही इतर शब्द मला सांगायचे. Pen, keyboard, Okay, teachers, then Children. students. Very good. bench, Study, teachers, library, playground, Teachers. ऍक्टिव्हिटीज, होमवर्क. ओके, हे सर्व शब्द स्कूलशी रिलेटेड शब्द आहेत. कोणतेही 4 तुम्हाला परीक्षेत लिहायचे आहेत. या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून प्रकारे हे प्रश्न घेतले. Teacher, library, ओके ओके playground, education, activities, homework. ओके, व्हेरी गुड. स्टॉप. त्या ठिकाणी आपल्याला असे अनेक प्रश्न दिसत आहेत. याप्रमाणे अशा अनेक ऍक्टिव्हिटी तुम्ही पाठ्यपुस्तकात सुद्धा शोधू शकतात. नाउ वी हॅव टू see the sixth Information. activity, that is complete the word chain of nouns, verbs and adjective. तुमचे माईक बंद करायचे, जेव्हा प्रश्न विचारणार तेव्हा चालू करायचं आहे. ओके, नाउ वर्ड चेन मीन्स व्हॉट? शब्दांची साखळी. मी शब्दांची साखळी ही नाउन असू शकते, म्हणजे नाम असू शकते, कधी वर्ब असू शकते, वर्ब म्हणजे क्रियापद, कधी ऍडजेक्टिव्ह असू शकते, क्रियाविशेषण असू शकते. त्या ठिकाणी आपल्याला 4 वर्ड्स लिहायचे आहेत. दिस ऍक्टिव्हिटी also ask for 2 marks. जसं फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन हा शब्द असेल तर एन पासून स्टार्ट होणारा पुढचा शब्द आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्यापासून एंडिंगला असलेला त्या लेटर पासून पुढचा शब्द लिहायचा आहे. याप्रमाणे आपल्याला ही वर्ड चेन कम्प्लीट करायची असते. जसं तुम्ही गेम खेळतात, शब्दांच्या भेंड्या खेळतात, गाण्यांच्या भेंड्या खेळतात, त्यावेळी आपण शेवटच्या अक्षरापासून काय करतो, पुढचं गाणं म्हणतो. किंवा शब्द आपण या ठिकाणी दिला तर लास्ट अक्षरापासून आपण पुढचं अक्षर शोधतो. त्याप्रमाणे ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. खूप सोपी आहे. ठीक आहे, चला बघूया आपण. इन्फॉर्मेशन, जसा नेक्स्ट काय येणार आन्सर? एन पासून कुठलाही word चालेल. माईक बंद करा. नेक्स्ट वर्ड इज नेशन. आता एन पासून तुमचा नेक्स्ट काय? number, नंबर. राईट. आर पासून आहे रोज. ई पासून इलेक्शन. ओके, इन दिस वे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, कम्प्लीट करायची आहे. द सेकंड क्वेश्चन, हाईट. टी पासून स्टार्ट झालेला पुढचा वर्ड आहे pen, टेंट. राईट. टी पासून पुढचा वर्ड आहे टॉल. टॉल. ठीक आहे. देन एल पासून स्टार्ट झालेला पुढचा आहे लँड. डी पासून पुढचा स्टार्ट झालेला आहे डेंजर. ओके, danger, राईट, व्हेरी गुड. नाउ देर आर सम एक्झाम्पल्स फॉर यू. विंड. डी पासून स्टार्ट झालेला शब्द कुठला सांगाल? dog, सोपा शब्द कुठला आहे? डी पासून स्टार्ट. डॉल. ओके, एल पासून स्टार्ट. एल पासून स्टार्ट. लॉंग. व्हेरी गुड. राईट. जी पासून स्टार्ट. ground,
व्हेरी गुड. ground, वी हॅव टू राईट ओनली 4 वर्ड्स हिअर. ठीक आहे. देन सेकंड स्ट्रॉंग. जी पासून स्टार्ट. Great. ग्रेट. great, व्हेरी गुड. ई पासून स्टार्ट. elephant, एलिफंट. व्हेरी गुड. टी पासून स्टार्ट. tiger, टायगर. राईट. पुढे पुढचं लेटर. आर पासून स्टार्ट. Wrong. आर rose, पासून रेस्ट. rose, REST रेस्ट चालेल. ओके. ठीक आहे. इन दिस वे वी आर कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. नाव वी हॅव कम्प्लीट द फर्स्ट सेक्शन ए. आपला सेक्शन बी व्हायचा आहे. So students, let's discuss about B section in the question number 1. The section asks for 2 marks. हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारला जातो. तो क्वेश्चन 1A, make a meaningful sentence by using the given phrase to say goodbye. 1 marks. काय करायचं असतं आपल्याला या प्रश्नात? या प्रश्नात आपल्याला जी फ्रेज या ठिकाणी दिली जाते, जो शब्दार्थ दिला जातो, या शब्दार्थाचा वापर आपल्याला एका वाक्यात करायचा असतो. वाक्य हे अर्थपूर्ण वाटलं पाहिजे. असं फॉर एक्झाम्पल इकडे मी वापर करून दाखवलेला आहे. इट इज क्वाईट डिफिकल्ट टू से गुड बाय टू अवर स्कूल. राईट. टू से गुड बाय याचा मी वापर केलेला आहे, उपयोग केलेला आहे. अशा प्रकारे ही फ्रेज आपल्याला वापरून वाक्यात तिला अर्थपूर्ण बनवायचं आहे आणि वाक्यात वापरल्यानंतर त्याला खाली अंडरलाईन करायची आहे. अशा प्रकारे हा प्रश्न खूप सोपा असतो. तुम्ही सहज बनवू शकतात. एक्झाम्पल पुढे दिलेले आहेत. एक्झाम्पल मला वाचून दाखवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, टू वेट फॉर. रीड द सेंटेन्स. to wait for, we shall always wait for right Opportunity. operation. Very good. We should always wait for right opportunity. Here is the word wait for. Wait for हा फ्रेज आहे ती आपण वाक्यात वापरली आहे. सेकंड, To टेक केअर ऑफ. take care of my father always take care of me. व्हेरी गुड. माय फादर ऑलवेज टेक्स केअर ऑफ मी. बघा, सोपी सोपी वाक्य घेतलीत मी. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय करायचंय, छोट्या वाक्यामध्ये या फ्रेजेसचा वापर करायचा आहे. द थर्ड, टू बी एबल टू. To be able to, my friend was in the फायनान्शियल प्रॉब्लेम बट आय वॉज नॉट एबल टू हेल्प हिम. ओके. एबल टू याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपण या फ्रेजेस वापरू शकतो. एका मार्गासाठी हा प्रश्न आपल्याला दिला जातो. नाव त्या ऍक्टिव्हिटीला आपल्याला ऑर शब्द असतो. ऍड अ क्लॉज इन द सेंटेन्स. आता क्लॉज म्हणजे काय? क्लॉज म्हणजे उपवाक्य. आता या ठिकाणी हे उपवाक्य जोडून आपण मुख्य वाक्य पूर्ण करत असतो. फॉर एक्झाम्पल, द police captured the thief dash dash dash. Now we have to use clause here and we have to complete the sentence. Answer is Trying the answer take is shop. police captured the thief who was trying to take the shop. who was trying in break me shop. व्हेरी गुड. आपण जो उपवाक्य वापरला आहे, जो क्लॉज वापरला आहे, त्याला अंडरलाईन करायची आहे. सेकंड सेंटेन्स, आय डोंट रिमेंबर डॅश डॅश डॅश. I don't remember when I met him last. लास्ट. व्हेरी गुड. बरोबर सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा क्लॉज यूज करायचा आहे. एकतर त्या मिनिंगफुल सेंटेन्स मध्ये आपल्याला फ्रेज भरायची आहे किंवा मग क्लॉज भरायचा आहे. दोघांपैकी कुठली एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला जी सोपी वाटेल ती परीक्षेत तुम्ही सोडवायची आहे. नाउ द सेकंड ऍक्टिव्हिटी, ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. दिस ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो आस्क फॉर 2 मार्क्स. ठीक आहे. एका मार्क्ससाठी थोडी वेगळी ऍक्टिव्हिटी आहे आणि त्यालावर पुन्हा आणखी एक ऍक्टिव्हिटी आहे. तर दोघांपैकी कुठली पण एक सोडवायची आहे. आता प्रिफिक्स म्हणजे नेमकं काय? तर प्रिफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या सुरुवातीला काही लेटर जोडले जातात आणि त्याने नवीन शब्द तयार होतो, त्याला म्हणायचं प्रिफिक्स. आणि सफिक्स म्हणजे काय? तो मूळ शब्दाच्या पाठीमागून काही लेटर जोडले जातात आणि त्याने नवीन शब्द तयार होतो, त्याला म्हणायचं आहे सफिक्स. अशा प्रकारे प्रिफिक्स आणि सफिक्स जोडल्यामुळे शब्दाचा थोडा अर्थ सुद्धा बदलतो. आता या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत. द फर्स्ट, कॉन्फिडंट. आणि नाव वी हॅव टू मेक प्रिफिक्स आणि सफिक्स. कुठलंही एक तुम्ही बनवलं तरी चालेल, पण कॉन्फिडन्सचं बनवलेलं आहे, सफिक्स लावलेला आहे. तर काय आहे आन्सर? कॉन्फिडन्सचं
confidence, Very good. Confidence. And the second word, absent. absence, व्हेरी गुड. ऍब्सेन्स हा वर्ड बनवलेला आहे म्हणजे आपण काय केलंय सफिक्स जोडलेला आहे. कधी कधी आपण सफिक्स बनवू शकतो, प्रिफिक्स बनवू शकतो, परंतु त्या वर्डला जे ऍड होईल तेच बनवायचं आहे आणि मिनिंगफुल शब्द आला पाहिजे. त्या ऍक्टिव्हिटीला ऑर शब्द सॉरी ऑर ऍक्टिव्हिटी कोणती आहे? मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या ऍक्टिव्हिटीला ऑर अशी ऍक्टिव्हिटी कोणती येते की एक शब्द दिला जातो आणि म्हणतात की या शब्दाला अर्थपूर्ण बनवा, वाक्यात त्याचा वापर करा. जसं फॉर एक्झाम्पल दिलेली कम्प्लीट आणि वाक्य खाली दिलेलं आहे आय वॉन्ट टू कम्प्लीट माय असाइनमेंट. ओके, म्हणजे काय केले मी शब्दाचा वापर केला, कम्प्लीट शब्दाचा वापर मला वाक्यात करायचा आहे. देन सेकंड सेंटेन्स सॉरी सेकंड वर्ड लकी. रीड द आन्सर. I am that I got best parents. ओके, अशा प्रकारे आपण लकी शब्दाचा वाक्यात पुन्हा वापर केलेला आहे. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा सोपी आहे. कोणती ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला सोपी वाटेल बनवायची. नाउ स्टुडंट्स, देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ सफिक्स वर्ड. आता एक वर्ड मी वाचणार आहे, त्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. इतरांनी माईक बंद करा प्लीज. यूज. यूजचं काय होणार सफिक्स? यूजच्या समोर काय दिलेलं आहे? सफिक्स काय दिलेलं आहे? useful, अँड युजलेस. राईट. युजफुल पण होतो, युजलेस पण होतो. बघा आता युजला आपण FUL आणि LESS हे लावलेले आहेत, लेटर्स लावलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी शब्दाचा अर्थ बदलतो. देन सेकंड हेल्प. helpful, helpless, राईट. हेल्पफुल, हेल्पलेस. थर्ड fast, faster, व्हेरी गुड. फोर्थ beauty, beautiful, राईट. Teacher, teacher. टीच, टीचर. Teacher. Okay. Here are some examples of prefix words also. The first is possible. impossible, आता बघा प्रिफिक्स म्हणजे आपण काय केलंय, पॉसिबल शब्दाला पुढच्या बाजूने काही लेटर जोडलेले आहेत. इम्पॉसिबल. ओके. सेकंड ऍडव्हान्टेज, disable, डिसएडव्हान्टेज. राईट. थर्ड ऍग्री. disagree, राईट. फोर्थ नेसेसरी. unnecessary, व्हेरी गुड. फाईव्ह करेज. discourage, encourage, एनकरेज. राईट. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण सफिक्स प्रिफिक्स बनवू शकतो. देर आर सम इम्पॉर्टंट कोट्स. आता बघा आपल्याला अभ्यास करण्यासाठी कोणीतरी नेहमी प्रेरणा देणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण चांगली पुस्तकं वाचतो किंवा चांगल्या गोष्टी ऐकतो, त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि मग आपण आपल्या कामाच्या मागे पुन्हा लागत असतो. आपण या ठिकाणी एक सुंदर कोट दिलेला आहे, ते कोट आपण वाचणार आहोत. ऑलवेज रिमेंबर यू आर स्टडिंग फॉर युअर सेल्फ अँड नॉट फॉर एनीबडी for एल्स. my body, काय? तुमचं माईक बंद करा प्लीज. सर्वांनी माईक बंद करायचे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माईक बंद करा प्लीज. माईक बंद करा म्हणजे तुम्हाला माझं बोललेलं कळेल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आज तुम्ही जो अभ्यास करत आहात, मेहनत घेत आहात, ती केवळ तुमच्यासाठीच, दुसऱ्या कोणीही व्यक्तीसाठी नाही. म्हणजेच तुम्ही आज जेवढं हार्डवर्क कराल, जेवढे प्रयत्न कराल, त्याचे 100% रिटर्न्स बेनिफिट्स तुम्हालाच मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःचे एक निश्चित वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यासाचा सराव केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचे येणारे भविष्य काय होईल? उज्ज्वल होईल. सो स्टुडंट्स, यू कॅन यूज सम सिम्पल ट्रिक्स टू स्टडी. आपल्याला चांगला अभ्यास करायचा असेल तर काही छोट्या छोट्या सिम्पल युक्त्या आपण वापरल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, रीड अँड राईट एव्हरी डे. रोज सकाळी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मेक प्रॉपर प्लॅनिंग. आज आपण दिवसभरात काय काय अभ्यास करणार आहोत त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. अटेंड युअर ऑनलाईन क्लासेस. तुमचे ऑनलाईन क्लासेस जे असतात ते पूर्ण केले पाहिजे, ते ऐकले पाहिजे. आस्क युअर क्वेरीज टू युअर टीचर्स. आपल्या शिक्षकांना आपल्या अडचणी विचारल्या पाहिजे, डिस्कस केल्या पाहिजे.
डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. आपण आपल्या मित्रांसोबत एखादा प्रश्न नाही कळला त्याला विचारा, त्याला एखादा प्रश्न नाही समजला तुम्ही त्याला सांगा. अशा प्रकारे कॉपरेशन आपण केलं पाहिजे. ग्रुप स्टडी केला पाहिजे. ग्रुप स्टडी केल्यामुळे आपल्याला एकमेकांच्या अडचणी सहज सोडवता येतात. मैत्री चांगल्या प्रकारे निर्माण होते. लाईव्ह आणि याचप्रमाणे आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफसुद्धा जगायचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ताण न मानून घेता ते काम मी कशा प्रकारे व्यवस्थित पार पाडेल याचा विचार, याचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे. कारण स्ट्रेस घेतल्याने काम तर पूर्ण होतच नाही किंवा आपलं आरोग्य सुद्धा काय होतं, खराब होत असतं, त्याकडे दुर्लक्ष होत असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रॅक्टिस तर आपण रोजच केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा सराव हा नित्य नियमाने केलाच पाहिजे. Students, study little more today so you don't have to regret tomorrow. हे सुद्धा खूप सुंदर वाक्य आहे. म्हणजेच काय, विद्यार्थी मित्रांनो, रोजच्या रोज थोडं तरी आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे परीक्षेच्या काळात तुमच्यावर अभ्यासाचा ताण येणार नाही. वेळे अगोदर आपण एखादं काम पूर्ण केलंच पाहिजे, नाहीतर नंतर आपल्याला पश्चाताप होतो. आणि तो पश्चाताप होऊ नये म्हणून आपण आजच काय केलं पाहिजे, स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे की या ठिकाणी मला रोजच्या रोज वेळेत माझं काम पूर्ण केलंच पाहिजे. आणि त्यासाठी रोज सराव खूप महत्वाचा आहे. परीक्षेला अजून वेळ आहे असा विचार करून चालणार नाही. परीक्षा माझी उद्याच आहे असा विचार करून आजपासूनच अभ्यासाला लागलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. आय होप यू अंडरस्टूड द section 1 very well. In the next lecture we will see another section. If you like this video, please subscribe and share to the others. Bye.